हॅलो डिअर स्टुडंट, 5 मिनिटात इंग्रजी वाचन शिकवणार आहे. 90% इंग्रजी वाचन 5 मिनिटाची अशी एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे की या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही 90% वाचन आज आत्ता ताबडतोब याच क्षणी करू शकणार आहात. अशी ही भन्नाट युक्ती मी शोधून काढलेली आहे. असा एक एक पद्धत अशा प्रकारचं इंग्रजी वाचनाची ही युक्ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि पाहता क्षणीच तुम्ही सुद्धा ही युक्ती जी आहे ती एकमेकांना शेअर करणार आहात. नक्कीच करणार आहात, 100% करणार आहात, कारण प्रत्येकाला इंग्रजी वाचन शिकायचं आहे. आणि खूप सारे रूल्सची कटकट नाही, कशाची डोकेदुखी नाही, फोनेटिकल साऊंड शिकायचे नाहीत, काहीही नाही. अशी एक मजेशीर भन्नाट अशी युक्ती मी शोधून काढलेली आहे. या युक्तीच्या मदतीने 90% इंग्रजीचं वाचन तुम्ही आज आत्ताच करू शकणार आहात आणि राहिलेले 10% कशा पद्धतीने करू शकणार आहात ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग लवकर सुरुवात करूया. 25 ची ही जादू आणि इंग्रजी वाचनातील हे रहस्य मात्र नीट समजून घ्या. प्रत्येक स्टेप नीट समजून घ्या. 5 मिनिटात मी तुम्हाला ही युक्ती सांगणार आहे आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर बघूया कोणती आहे ती अशी युक्ती. पहा, तुम्हाला इथे काही लेटर्स दिसतील. सो तुम्हाला वाटेल शब्द आहेत का हे? नाही. तर हे जर तुम्ही काउंट केले तर हे तुम्हाला 25 दिसेल. ह्या 25 ची ही जादू आहे. आता बघा, इंग्रजीचं वाचन असो किंवा मराठीचं वाचन असो, आपण कशा पद्धतीने करतो ते वाचन? कशाच्या मदतीने करतो? तर आपण काय करत असतो? स्वर आणि व्यंजन हे दोन्ही एकत्र येतात आणि मग त्याच्यापासून आपण वाचन करतो, है ना? जसं की अ आ इ ई ओ ऊ हे स्वर आहेत आणि क ख ग ज्ञ पर्यंतचे हे व्यंजन आहेत. हे दोन्हीला आपण एकत्र आणतो, का 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 कू, आणि अशा पद्धतीने आपण ते वाचन करतो. म्हणजे स्वर आणि व्यंजन आपण एकत्र आणतो. आता इंग्रजीमध्ये सुद्धा स्वर आणि व्यंजन एकत्र येतील, म्हणजेच इंग्रजीच्या काना मात्रांची आपल्याला मदत घ्यायची आहे. पण इंग्रजी काना मात्रांचा प्रॉब्लेम कसा आहे माहिती का तुम्हाला? की इंग्रजी काना मात्रा जे आहेत ना, तर ते ज्याला आपण स्वर म्हणतो इंग्रजीतले ए ई आय ओ यू हे 5 आहेत. दिसायला ते 5 आहेत, परंतु ह्याचे उच्चार खूप जास्त आहेत आणि ह्या अनेक उच्चारांमुळे 44 प्लस ह्याचे उच्चार आहेत आणि ह्या उच्चारांमुळेच इंग्रजी वाचन मुलांना हार्ड जातं. पण मी अशी एक युक्ती शोधून काढलेली आहे की तुम्ही फक्त ह्या 25 उच्चारांमध्येच 25 उच्चार नाहीच आहेत, उच्चार फक्त 5 आहेत, पण जादू आहे ती या 25 ची. तर बघा, उच्चार 5च सांगणार आहे आणि 25 ची जादू शिकवणार आहे आणि याच्या मदतीनं 90% इंग्रजी. बघा, चला तर आता तुम्हाला स्वर समजलेले आहेत. स्वर सर्वांनाच माहिती आहेत. स्वर कोणते आहेत? ए ई आय ओ आणि यू. ओके. सो आपल्याला जर तुम्ही इथं पाहिलं तर हे जे सगळे शब्द आहेत बघा, जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलंही एखादं लेटर वाचाल, एखादा शब्द वाचाल समोरचा, सॉरी लेटर नाही, एखादा शब्द तुम्ही वाचाल, तर त्यावेळेस त्या शब्दांमध्ये आपल्याला हे यापैकी कोणता शब्द आहे का, यापैकी कोणते वॉवल आहेत का, स्वर आहेत का, हे पाहायचं आहे. कोणते आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला वाचन करायचं आहे. बघा, ही इंग्रजी वाचन किंवा वाचनाची ही कला जी आहे ती फक्त उच्चारावर अवलंबून असते. उच्चारावर. कशावर? उच्चारावर. सो हे आहेत ते स्वर. पण या स्वराचा उच्चार काय आहे? या स्वराचा उच्चार आहे ए. ओके. याचा उच्चार आहे ए. सो आता आपल्याला याचा उच्चार करायचा आहे ए डॅश ई. एक संकल्पना लक्षात घ्या आणि ती समजून घेऊया आपण की बघा कशा पद्धतीने आपल्यासाठी हे शब्द असणार आहेत. ए डॅश ई याचा अर्थ काय असतो की अगोदर कॉन्सोनंट येईल, ए येईल, त्याच्यानंतर कॉन्सोनंट येईल आणि नंतर ई लेटर येईल. सो अशा पद्धतीनं हा शब्द जो आहे तो तुमचा तयार होत असतो. सो याच्या अगोदर एखादं कॉन्सोनंट येणार, हा ए हा स्वर येणार, त्यानंतर डॅश म्हणजे तिथं पुन्हा एखादा कॉन्सोनंट येणार म्हणजेच व्यंजन येणार आणि त्याच्यानंतर ई. उदाहरणांच्या सहाय्याने पण आपण सांगणारच आहोत. पण जर तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये ए दिसलं आणि शेवटी ई दिसलं तर तुम्ही त्याचा उच्चार करणार आहात ए. याचा उच्चार करायचा आहे ए. आता कशा पद्धतीनं ते आपण समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल वर्ड आहे. आता बघा, हा ए डॅश ई आहे. सो तुम्हाला ए डॅश ई जो आहे तो इथे दिसेल. हा ए आणि हा ई, ह्या दोन्हीच्या मध्ये हा डॅश म्हणजे हा के आहे आणि इकडे काहीच नाही म्हणजे इथे हा बी आहे. सो हा शब्द तुम्ही कसा वाचणार आहात? याचा उच्चार काय करायला सांगितला मी? या ए चा आणि ह्या ई चा मिळून उच्चार ए करायचा आहे. याचा उच्चार बी चा ब आणि के चा क उच्चार होतो. त्याचा ए ए म्हणजे मात्राचा उच्चार करायचा आहे. सो याचा उच्चार होईल बेक. बेक. क्लिअर? सो याच पद्धतीनं सगळे उच्चार आपल्याला करायचे. समजा तुम्हाला कोणत्या शब्दामध्ये ए आय स्पेलिंग दिसलेला आहे तर याचाही उच्चार तुम्ही करणार आहात ए. ए. मग यासाठीचं स्पेलिंग कशा पद्धतीनं असणार आहे? तर सपोज तुम्ही
कुठल्याही प्रकारचा एक शब्द घेतलाय, सपोज आपण बीचाच घेऊया, ए आय. अगोदर एक कॉन्सोनंट आलेलं आहे, ए आय आलेला आहे आणि सपोज एल आलेला आहे, बेल. ओके, उदाहरण जे देते आहे तर त्यासाठी त्यामध्ये कदाचित काही शब्द हे अर्थपूर्ण होणार नाहीत. फक्त तुम्हाला मी समजून सांगते आहे, ट्रिक समजून सांगते आहे. एक युक्ती, भन्नाट अशी युक्ती, जादूची युक्ती आपण पाहतो आहोत. ह्या जादूच्या युक्तीच्या मदतीने आपण पाहतोय कुठलाही शब्द वाचायचा किंवा शब्द तयार कसा होतो, तो स्वर आणि व्यंजन एकत्र येतात. तर इथं पण काय आहे, ए आय हा स्वर आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन व्यंजन घातलेत. अगोदर एक व्यंजन आहे, नंतर एक व्यंजन. हे व्यंजन कुठेही येऊ शकतात, मागे पुढे कुठेही. सो त्या व्यंजनांचे उच्चार तुम्हाला माहिती असणार आहे, ते असतातच बहुधा सर्वांना माहिती. आणि हा ए दिसला आपल्याला की आपण याचा उच्चार ए करणार आहोत. सो बी ए आय एल, याचा उच्चार काय होईल, बरोबर एक मात्रा, बेल, बेल. बेल म्हणजे ए चा उच्चार. आता ए वाय जर दिसलेला असेल आपल्याला तर आपण कशा पद्धतीने वाचणार आहोत बघा. सपोज आपल्याकडे शब्द आहे एस ए वाय. आता एस चा उच्चार तुम्हाला माहिती आहे, एस एक व्यंजन आहे. सो एस चा उच्चार होतो स, राईट, स. आणि ए वाय चा उच्चार काय करायचा आहे, सिम्पली ए करायचा आहे. सो तुमचा शब्द तयार होईल से, से. बघा किती साधी सोपी युक्ती आहे. जर तुम्हाला हे इथे असणारे जर स्वर दिसले, तुम्हाला ह्या स्वर म्हणा, स्वरांच्या जोड्या म्हणा, हे जर तुम्हाला इथे दिसलेलं असेल तर तुम्हाला सिम्पली उच्चार करायचा आहे ए. काय उच्चार करायचा आहे, ए, राईट. सो या पद्धतीने तुमचं वाचन खूप सोपं होईल. फक्त जोडी शोधा कोणती आहे आणि त्याचा उच्चार कोणता करायचा आहे. मग कोणतेही शब्द येऊ द्या आणि कितीही शब्द येऊ द्या, ए उच्चार करायचा आहे. किंवा ए डॅश ई दिसलं, ए आय दिसलं, ए वाय दिसलं, ई आय जी एच दिसलं, ई ए दिसलं, ए वाचा. ए म्हणजे मात्रा द्या. आता ए, आता हा शब्द तर तुमच्या खूप परिचयाचा आहे. जसं की बघा, शब्दाचं स्पेलिंग तयार होतं याच स्पेलिंग पासून एट. हा काय आहे, एट. सो ई आय जी एच यासाठी दिसला आपल्याला, ई आय जी एच, ए वाचा, ए आणि टी चा उच्चार ट. म्हणजे हा आपला तयार होईल ए आणि ट, एट. किती साधी सोपी युक्ती आहे नाही का. आता बघा ई ए दिसलेला आहे. आता तुम्ही मॅम ई ए आहे, असू द्या, हरकत नाही, पण याचा उच्चार काय करणार आहात, ए करणार आहात. मग कशा पद्धतीने येईल बघा शब्द, जसं की ब्रेक. बघा यामध्ये ब्रेक, ई ए चा उच्चार आलेला आहे ए. किती सोपी युक्ती आहे, राईट. चला पुढे जाऊया. आता बघा, आता जर तुम्हाला या पेअर दिसल्या, डबल ई आलेला दिसेल, ई ए आलेला असेल, ई डॅश ई दिसेल, डॅश वाय दिसेल, डॅश ई वाय दिसेल किंवा डॅश आय दिसेल. हे जर शब्द दिसले तुम्हाला तर तुम्ही कसं वाचणार आहात, तर ह्या प्रत्येकासाठी तुमचा उच्चार येणार आहे ई. ई काय वाचणार आहात याला, ई. याचा आवाज काय आहे, ई. बघा हे जे आहेत सुरुवातीचे ते आपण ए चा आवाज असणारे शब्द पाहिले. त्याच्यानंतर आपण ई चा आवाज असणारे शब्द पाहतो. हा आहे ई आवाज, हा आहे ए आवाज. ओके, आवाज कंसात लिहिते, ई आवाज. सो याचा ई प्रत्येकाचे ई आवाज. स्पेलिंग फक्त लक्षात ठेवायचे आहेत. कोणतं स्पेलिंग आल्यावर ई उच्चार करायचा आहे, कोणतं स्पेलिंग आल्यावर ए उच्चार करायचा आहे, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. हे 25 जर इथं दिलेल्या पेअरने तुम्ही जर लिहून काढल्यात 4 वेळेस 5 वेळेस तर तुम्हाला पटापट पाठ होऊन जाईल आणि तुम्हाला इंग्रजी वाचन जे आहे ते जमायला लागेल. आता बघा तुम्ही म्हणाल हे कसं, तर बघा फॉर एक्झाम्पल आपण बघूया फीड. बघा फीड, फीड. आता हा ई जो आलेला आहे तर सपोज याच शब्दाने सुरू होणारं स्पेलिंग बघा, ईट, ई ए ई. या दोन्हीला मिळून वाचायचंय ई ट ई. आहे की नाही साधं सोपं. तुम्ही म्हणाल मॅम तुम्ही एकच उदाहरण देत आहात, असंख्य उदाहरणं मी तुमच्या सोबत शेअर करणारच आहे, तेही मी तुम्हाला देणारच आहे, तेही उदाहरणं तुम्हाला दाखवणारच आहे. सो जस्ट वेट, फक्त पाहूया की ह्याच्या मदतीने आपण कसं वाचन करू शकतोय. सो ई डॅश ई जर अशा प्रकारची स्पेलिंग आलेला असेल तर सपोज स्पेलिंग आहे टी एच ई एम ई. तर बघा टी एच थ, हा ई आणि डॅश म्हणजे एम कॉन्सोनंट आलेला आहे, कोणताही येऊ शकतो, त्यानंतर ई. तर ह्याला काय वाचाल, थी म. ई चा उच्चार टी एच थ, ई आणि ई चा उच्चार ई, थी म, थिन, ई. आहे की नाही सोपी युक्ती. आता बघा तुम्ही म्हणाल की काही वेळेस काय होतं की शेवटी वाय येतो, शेवटी डॅश वाय दिलेला आहे, शेवटी वाय जर आलेला असेल तर तरी सुद्धा ई असा साऊंड येतो. फॉर एक्झाम्पल, सो बघा हा आपला इथे लिहायला पाहिजे होता, आपला इथला जो शब्द आहे तो आपण लिहायला हवाय. बघा तसा ई उच्चार येतो शेवटी, बे बी, बी बेबी. सो या पद्धतीने शेवटी ई साऊंड येतो वायचा. तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला वाय जरी दिसला तरी उच्चार करायचा आहे ई. एवढंच पाठ करायचं आहे, डॅश आय ई, आय ई. तर
तर कसं असेल बघा, ई कशा प्रकारे येतो, THI सो काय झालं का, थीप, थीप, राईट. सो दिसते. सो इथे आता समजून घेऊया आपण की जर आय लेटर दिसेल, I-E, IGH ही जर तुम्हाला सर्व जोड्या दिसल्या तर तुम्ही उच्चार करणार आहात आई. काय उच्चार करणार आहात, आई. आई उच्चार करायचा आहे. जसं की याच्यामध्ये आहे टायगर, नुसतं आय असेल तर टायगर, टाई, आई. I-E चा शब्द आलेला असेल तर BIK, I-E, बाईक, बाईक. IGH दिसला की आई उच्चार करा. एन आहे अगोदर, एनचा उच्चार न, न आई, आणि नंतर ट, नाईट. प आई, पायी, पायी. फ ल, फ्ल, आणि त्याला आई लावायचे, फ्ला ई, फ्लाई, फ्लाई. आणि Y-E जर असेल तर कसा शब्द येईल, जसं की इथे दिसेल TYPE, टाईप, टाईप. आता आपण बघूया ओ लेटर जर आलं आणि या सगळ्या पेअर जर दिसल्या तुम्हाला तर तुम्ही त्याला वाचणार आहात ओ. सिम्पली ओ वाचायचंय, यापैकी कोणतंही दिसो. मग जसं की ओपन, ओढ्याशी दिसलं तरी वाचायचंय ओ. एचचा उच्चार ह, ओ, म, ह, ओ, म, होम. तसाच ओ ए दिसला, बी साठी ब, ओ, ट, बोट, ब, ओ, ट, बोट. ओ डब्ल्यू, ओ, स, एस साठी स, ओ, सो, सो. तशाच प्रकारे ओ ई दिसला तर ओ, मग टी ओ ई, टू, एफ ओ ई, फो, राईट. आहे की नाही साधी आणि सोपी युक्ती. आता तुम्ही हे बघा, यू डॅश ई काय होईल, यू चा उच्चार करायचा आहे. यू डॅश ई, ई दिसो किंवा EW दिसो किंवा यू डॅश यू ई दिसो, यू ई एकत्र पेअर येऊ, तुम्हाला उच्चार करायचा यू. मग कसं वाचाल, क यूट, क यूट. फ ई डब्ल्यू, यू, फ यू, फ्यू, फ यू, फ्यू. अशाच प्रकारे BL ब्ल, यू, ब्ल्यू, BLU ई, ब्ल्यू, ब्ल्यू. बघा आहे की नाही, 5 स्वरांचे हे 5 उच्चार जर तुम्हाला शिकलात तुम्ही, आणि आवाज लक्षात ठेवा, आवाज म्हणजे उच्चार. एचा उच्चार ए. सो इथे तुम्हाला ह्या लाल अक्षरातले गोल केलेले जे शब्द आहेत हे दिसले की तुम्हाला ए चा उच्चार करायचा आहे. या पेअर दिसल्या सगळ्या की तुम्हाला ई चा उच्चार करायचा आहे. ह्या सगळ्या पेअर दिसल्या की आईचा उच्चार करायचा आहे. इतकी साधी सोपी युक्ती आहे. 44 तिकडे गेले भाडमध्ये, आपल्याला त्याच्याशी काही देणं नाही. का, कारण आपण फक्त ह्या 25च्याच मदतीनं, 25ची ही जादू आहे. आणि आता राहिला प्रश्न 10%चा. मी म्हटलं होतं यात 90%, येस डेफिनेटली. मी अजून तुम्हाला या सगळ्यांची उदाहरणं जे आहेत ते चार्टच्या स्वरूपामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ देणारच आहे. त्या उदाहरणांवरून तुम्ही बाकीचा अभ्यास करू शकता अगदी सहजगत्या. आणि आता हे सर्व शब्द जे आहेत ना, तर ह्या शब्दांच्या मदतीनं बघा, हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबरोबर अजून लाईक नाही केलं, तुम्ही केलंय ना, नक्की करा. लाईक तुम्हाला करावंच लागणार आहे, कारण आपली सिरीज चालू आहे शून्यापासून इंग्रजी वाचन इंग्रजी शिकण्याची. नुसती वाचन नाही, त्यात आपण इंग्रजी, संपूर्ण इंग्रजी शिकणार आहोत. त्यातला आपला हा डे 2 आहे. सो आज मी तुम्हाला इंग्रजी वाचनाची ही अशी भन्नाट पद्धत सांगितलेली आहे. पुढचे सर्व व्हिडिओ सुद्धा तुम्हाला पाहायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला या पुढील व्हिडिओ सुद्धा पाहता येतील. आणि वाचनाची ही अशी रहस्यमय पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आणि याचे सगळे अजून उदाहरणं सुद्धा आपण पाहणार आहोत. तुम्हाला जर हे सगळं आवडत असेल तर तुम्हाला ग्रुप पण जॉईन करता येईल आमचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं फ्री स्टडी मटेरियल मिळणार आहे. सो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तिथून तुम्ही ग्रुप सुद्धा जॉईन करा आणि सर्व चार्ट्स जरूर दाखवा आणि त्यांचा अभ्यास करून घ्या, त्यांच्याकडून डेली वाचन करून घ्या. 5च उच्चार लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ए चे उच्चार लेटर्स दिसले तुम्हाला की ए उच्चार करायचा आहे. जास्तीत जास्त याच्यात पहा ई चे आहेत, मध्ये वाय दिसेल परंतु जास्तीत जास्त ई चे आहेत. सो तुम्हाला उच्चार करायचा आहे ई. आईचे लेटर दिसले जास्तीत जास्त की तुम्हाला उच्चार करायचा आहे आई. म्हणजे तुम्हाला 44 उच्चार लक्षात ठेवायची गरजच नाहीये. झाली का नाही डोकेदुखी बंद? नक्कीच होणार आहे. हा व्हिडिओ पाहता क्षणीच सर्वांनी शेअर केला पाहिजे आपापल्या वर्ग मित्र मैत्रिणींना, आपापल्या रिलेटिव्हजना, जेणेकरून की त्यांना सुद्धा ह्या 5च उच्चारांमध्ये इंग्रजी वाचता यावी. सो साधारणतः 35 ते 50 शब्द एकेका चार्टचे मी दिलेले आहेत सोबत. ते चार्ट सुद्धा पाहायला अजिबात विसरू नका. ते मुलांकडनं जरूर प्रॅक्टिस करून घ्या. आणि वाचनातील हे रहस्य कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर लिहून पाठवा. तुम्ही कुठून पाहत आहात हे जर मला सांगितलं तर मला जास्त आनंद होईल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.